नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे। लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आमदार पडळकर यांच्या गाडीला व तोंडालाही ब्रेक नाही। नाना शिंदे। जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडर यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी व बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजी चौकातून मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। यावेळी बोलताना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करत आमदार पडळकर यांच्या गाडीलाही ब्रेक नाही व तोंडालाही ब्रेक नाही, महाराष्ट्रामध्ये तालुक्याची बदनामी करू नका असे शिंदे म्हणाले। चला तर मग पाहूया नाना शिंदे काय म्हणाले। ज्या गाडीला ब्रेक नाही म्हणून स्वतःच सांगतो अशा माणसाकडनं ब्रेकची अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला वाटतंय। जो स्वतःच आपल्या महाराष्ट्राला सगळ्यांना सांगतो की माझ्या गाडीला ब्रेक नाही, तुझ्या गाडीला ब्रेक नाही, तुझ्या तोंडाला लगाम नाही, माझं तर मत आहे आमच्या जत तालुक्याचं नाव तू बदनाम करू नको, इथल्या नागरिकांची तू बदनामी करू नको, महाराष्ट्रामध्ये आपल्या जतचं नाव बदनाम करू नको, या तालुक्यातला सुसंस्कृतपणा तू मोडून काढू नको। या तालुक्यानं सुसंस्कृतपणाने आजपर्यंत राजकारण केलंय। दुष्काळ नावाचं आम्हाला आसमानी संकट असताना सुद्धा आमचे इथले सगळे बांधव त्याच्या विरोधात लढत लढा उभा करत करत आज कृष्णेचं पाणी काही शिवारात आमच्या इथं आलेलं आहे। शेतकरी प्रगत व्हायला आलेला आहे। तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या लोकांनी निवडून दिला असताना, इथल्या प्रशासनाची जबाबदारी तुमच्यावर असताना, इथल्या नागरिकाच्या कल्याणाची, इथल्या कामांची, इथल्या सगळ्या विकासाची धुरा तुमच्यावर असताना एखाद्या प्रशासकीय विभागातल्या सामान्य वडर समाजातल्या आमच्या अवधूत वडरला तुमच्या काही कार्यकर्त्यांमुळे, तुमच्या काही सुविसहायकांमुळे आत्महत्या करावी लागत असेल तर आमच्या जत तालुक्याचं नाव किती बदनाम झालं असेल याचा विचार आपल्या जत तालुक्या जनतेने केला पाहिजे। सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, अवधूत वडर यांचा आत्महत्या झाली, सगळं प्रकरण आलं, विक्रमदादांनी सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून याचा निषेध व्यक्त केला पाहिजे। विक्रमदादांनी निषेध व्यक्त करताना कुणाचंही नाव घेतलं नव्हतं, कुणाचंही नाव घेतलं नव्हतं, कुणाचा सुविसहायक म्हणला नव्हता, कुठला पुढारी म्हणला नव्हता, खरं सांगितलं होतं या प्रकरणाची सर्वांनी सखोलपणाने निपक्षपातीपणाने चौकशी करावी, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी। मग तुमच्या पोटात का दुखलं? तुम्ही का दंगा केला? तुम्ही का मोर्चा काढला? अरे अवधूत वडरला न्याय मागायसाठी मोर्चा काढायला पाहिजे। तुम्ही काय म्हणून मोर्चा काढला? नामदार माजी मंत्री जयंत पाटील असतील, विक्रमदादा असतील यांची बदनामी करण्यासाठी, यांनी आरोप केले म्हणून त्यांच्यावरती तुम्ही नाहक लोकांसमोर चुकीचं चित्र निर्माण करण्यासाठी काय प्रकार आहे? संविधानाचं नाव घ्यायचं आणि मनुस्मृतीच्या विचारानं जायचं, बरोबर आहे का विवेक कोकरे? म्हणजे संविधान सांगायचं आणि वागणं तुमचं मनुस्मृतीप्रमाणे, म्हणजे लोकांच्या डोळ्यात तुम्ही अंधार फेकायचा। अवधूत वडर यांच्या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे, ही करायची नाही तर विषय नेला कुठं? जयंत पाटलांच्यावर टीका केली, विक्रमदादांवर टीका केली। अरे टीका केली म्हणून काजव्यानं सूर्याच्या प्रकाशाची माप काढायची नसतात। सूर्याचा प्रकाश हा प्रकार आहे, तेजोमय, सूर्यच आहे, म्हणून काजव्यानं सूर्याची माप काढायची नसतात। जयंत पाटील साहेब असतील, अरे राजाराम बापूंचं वसंतदादांचं राजकारण होतं, वैचारिक मतभेद होते, राजकारणात विरोध होता, म्हणून त्या दोघांनीही कधी असल्या पद्धतीची भाषा वापरली नाही। हा सुसंस्कृत जिल्हा आहे। आर पाटील असतील, नामदार पद्मरावजी कदम साहेब असतील, मदन भाऊ असतील, ही सगळी नेते मंडळी होऊन गेली, जत तालुक्यातली नेते मंडळी होऊन गेले, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, सन्नमडेकर काका असतील, जत तालुक्यातले आमदार, ह्या सगळ्या माणसांचं वागणं बघा, इथलं राजकारण बघा। अरे आमच्या 3-3 पिढ्या जत तालुक्यातलं राजकारण केलंय, परंतु असल्या पद्धतीच्या
घाण खालच्या पदवीची टीका कुणीही कुणावर केली नाही. हे दुर्दैवी बाब आहे. इथल्या जनतेला कळायला पाहिजे. माझी तरी इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे, जत तालुक्याला विनंती आहे, या गोष्टीचा आपण विचार करा. ही गोष्ट आज घडली म्हणून 9 दिवसात विसरून जाऊ नका. जे बी तुम्ही पेरलेलं आहे ते आता तुम्हाला दिसायला आलेत, त्याची गुण, त्याचे उपद्रव तुम्हाला जाणवायला आलेले आहेत. आज प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने काम करणार, कुठल्या दबावात काम करणार, पोलीस स्टेशन असू दे, तहसीलदार कार्यालय असू दे, प्रांत कार्यालय असू दे, प्रत्येक कार्यालयामध्ये त्यांची पांडवळ आहे, एजंट म्हणून काम करतात आणि त्याचा त्रास प्रशासकीय अधिकाऱ्यांना होत आहे. नेत्यांना सगळ्यांना विनंती आहे, आपलं राजकारण बाजूला ठेवा, आपली तत्व बाजूला ठेवा, आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मागे चांगल्या गोष्टीसाठी सगळेजण एकत्र येऊया, त्याचा ठामपणे विरोध करूया. कोण कुठला नेता काय असेल आम्हाला माहित नाही, असेल तो महाराष्ट्रात मोठा, ज्या समाजाचं तुम्ही नेतृत्व करताय असं तुम्हाला वाटतंय, या सगळ्या समाजाची लोक तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त मानतात. आमच्या जवळचे आहेत, आमच्या घरातले आहेत, आम्ही त्यांच्या जवळच आहोत. आम्ही भाऊ भाऊ म्हणून एकत्र राहिलोय. आमच्यात तेढ निर्माण करू नका. तुम्हाला राजकारण करायचं राजकारण करा, परंतु आमच्या इथं तालुक्यामध्ये जाती जातीत तेढ निर्माण करायचं नाही. तुम्हाला राजाराम बापूजी वसंतदादांची मापं काढताय तुम्ही. त्यांच्या डोक्यात विकासाची स्पर्धा होती. वसंतदादांनी एखादी स्कीम आणली तर राजाराम बापूंनी एखादी स्कीम काढायची होती. अशा पद्धतीची स्पर्धा असायची, परंतु ते व्यक्तिगत लेवलला कधीच एकमेकावर टीका करत नव्हते. अशा सुसंस्कृत सांगली जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची भाषा वापरून आमच्या नेत्यांवरती टीका करायची. आमच्या नेत्यांनी काय केलं या जत तालुक्याच्या जनतेला माहित आहे. आम्ही ते सगळ्या जनतेला बघतोय, सगळ्या जनतेला माहिती आहे. आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. आम्ही काय केलं सांगणार नाही आहे, सगळ्यांच्या मनात आहे, कोरलेलं आहे. आता तुम्ही कसा आमदार झालाय, काय झालाय, हे सगळ्या जनतेला आता काल सुद्धा राहुल गांधींनी त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं की महाराष्ट्रात काय प्रकार घडला ते कळेल, एक दिवशी बाहेर पडेल, सगळ्यांसमोर येईल, त्यावेळेस मात्र सगळ्यांचे डोळे उघडतील. परंतु महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना मी विनंती करतोय, या अवधूत वडिलांना न्याय मिळाल्याशिवाय आपण सगळ्यांनी स्वस्थ बसायचं नाही. हा विषय कुठेतरी धडपडत न्यायचा प्रयत्न चालू आहे. हा विषय वेगळ्या दिशेनं त्याची म्हणजे तपास यंत्रणा वेगळ्या दिशेनं जायची. मला सांगा, या माणसानं मगाशी विवेकजीने सांगितलं तुमच्यावर सगळे आरोप केले, असं झालं, इकडचं मला कळतंय, तिकडचं मला कळतंय. अरे मग या पंचायत समितीमध्ये त्याची आई आली, ते का कळालं नाही, ते का बोलला नाही, बाकीचे कोण अधिकारी त्याला त्रास देतात ते का बघितलं नाही. कुठल्या तर तुमच्या तालुक्यात एक ग्रामसेवक काम करत असताना तू इथे येऊन त्या माणसाचे दादा सीडीआर काढायला पाहिजे. त्या माणसाची सीडीआर तुम्ही तपासा. माझी पोलीस यंत्रणेला विनंती आहे, सगळं उघड होईल. तो माणूस सगळ्यांना त्रास देत होता, सगळ्यांना, सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे त्याचा नंबर आहे, आत्ता काढून बघायचं. इथल्या PI साहेबांच्या याच्यामध्ये सुद्धा त्याचा नंबर सेव्ह असणार आहे, मी गॅरंटी देतो. DYSPच्यात असणार आहे. अशी माणसं आमच्या तालुक्यात येऊन जर आमच्या माणसांवर, आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जर दबाव आणत असतील तर आम्ही खपवून येणार नाही. कदाचित त्यांना माहित नाही विक्रमदादांचा स्वभाव मावळा आहे, हे एकच बाजू बघितलेली आहे, मी दोन्ही बाजू बघितलेली आहे. लक्षात ठेवा, बोलणार नाही. सगळं काय वाटते तुम्हालाच करता येते, तुम्ही त्यातला आहे, आम्ही पण त्यातलंच आहे, कोणत्या ओळख नाही. असू दे, आम्हाला गरज